आता बातमी आहे जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भातील। जालिंदर सुपेकर हे आणखी एका मोठ्या आरोपांमुळे चर्चेत आलेले आहेत। नाना गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांनी सुद्धा सुपेकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। त्यांनी आरोप केलेले आहेत आरोपींच्या सुटकेसाठी 550 कोटींची मागणी करण्यात आलेली होती। कधी आरोप नेमके करण्यात आलेले होते, का आरोप करण्यात आलेले होते आणि त्याचं पुढे काय झालं, या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। सुपेकर हे माध्यमांसमोर येऊन बोलत का नाही हा आमचा सवाल आहे। त्याला कारणही तसं आहे, त्यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप होताना दिसत आहेत। विशेषतः वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणानंतर तिची हत्या असल्याचा दावा हे वैष्णवीचे कुटुंबीय करतायत। या सगळ्या पार्श्वभूमीवर जालिंदर सुपेकर हे हगवणे कुटुंबियांना कसं पाठबळ देत होते, कशा पद्धतीने त्यांनी इथे गुन्हेगारी विश्वाला देखील पाठबळ दिलं, या सगळ्याचे दाखले हे समोर येताना दिसत आहेत। अशा वेळी ज्या पद्धतीने जालिंदर सुपेकर हे माध्यमांसमोर न येता पळपुट्याची भूमिका घेत आहेत हे संशयास्पद आहे। आणि जालिंदर सुपेकर यांच्याबद्दलचे जे अनेक पुरावे आहेत ते ॲडव्होकेट निवृत्ती कराड जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशीच बोलून हे जाणून घेणार आहोत की जालिंदर सुपेकर यांच्या बाबतीतले जे खुलासे तुमच्याकडे पुराव्यासहित आहेत ते काय काय आहेत ते मला व्यवस्थित सांगा। प्रथमतः मी तुम्हाला सांगतो की इथं सुपेकर जे होते तिथे एक DIG होते पुण्यामध्ये, त्यावेळेला जी हे सुरू झालेलं आहे पूर्ण हे गुन्हे दाखल करायची साखळी ही तेव्हापासूनची आहे। आता माझ्याकडे हे पूर्ण लिस्ट ऑफ क्राईम आहे, गायकवाडच्या विरोधात कसे गुन्हे दाखल झाले, की ही गुन्हे दाखल होण्याच्या अगोदर माझ्या अशिलेचं असं म्हणणं आहे की साहेब तेव्हा आम्हाला 300 कोटी रुपयाची डिमांड केली होती। 1-2 गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्ही ती म्हटलं की डिनाय केली देण्यासाठी, आणि डिनाय केल्यानंतर साहेब त्यांच्यामध्ये प्रत्येक गुन्हे जी दाखल केले त्याच्यामध्ये 2-2 वर्षाचा डिफरन्स आहे। कुठल्या गुन्ह्यामध्ये 6 महिन्याचा, कुठल्या आणि काही गुन्ह्यामध्ये एक फ्रॉड डॉक्युमेंट्स जोडून ते FIR लॉन्च करण्यात आले काही जणांसोबत। आणि त्याच्यामध्ये काय झालं ते जेव्हा यांच्यावरती गायकवाडावरती मोका लागला त्यावेळेला ते इथं महानिरीक्षक त्यांचं पद होतं, त्यांच्या सैनीच आमच्यावरती आशिलावरती मोक्का फाईल झालेले। एकाच कुटुंबावरती इथं 4 मोक्के फाईल करण्यात आलेले। अच्छा, एकाच कुटुंबाला सिरियल वाईज सुरुवातीचा मोक्का फाईल करायचा, त्याची परमिशन सुरुवातीला यांच्या हाताने 23-1 परमिशन देतात, फाईल करा, याचा तपास करा। त्या मोक्यामध्ये कुठलंही काही आढळून आलं नाही। यांच्या लक्षात आलं की आता ह्यांची बेल होती, मग यांनी दुसरा मोक्का फाईल केला। दुसऱ्या मोक्यामध्ये मग यांचं काय करायचं, यांना कोण कोण मदत करतं आहे, मग यांचं कुटुंब आहे, ह्यांच्या 2 मुली आहेत, सोनाली गवारे, दीपा पवार, आणि ह्यांचे जवाई दीपक गवारे, की यांना इन्व्हॉल्व केलं त्यांनी। यांना इन्व्हॉल्व कसं केलं त्या मोक्यामध्ये, की जी फिर्यादी आहे की तिचं घर माझ्या नावावर करून द्या असं म्हणून सोनाली गवारे तिथे गेल्या। आणि त्या FIR मध्ये असं केलेलं आहे की जो FIR मध्ये फिर्यादीचा मुलगा आहे महेश काटे, त्याला बोलवलं नाना गायकवाडांनी त्यांच्या औंधमधील घरी बोलवलं, बाहेर पोर्चमध्ये बसायला लावलं, बसून त्याचा काय केलं, एक दीपक गवारेंनी गायकवाडांनी गोळी त्याच्या कानापासून घातली, गोळी कानापासून घातली, आणि पुन्हा गवारेंनी असं म्हणलं की नानासाहेबांनी तुझ्या कानापासून घेतल्या, मी तर तुझ्या डोक्यामध्ये घालेन असं म्हणून त्यांच्या कुठल्या तर गाडीमध्ये बोलवून त्यांना उचलून नेऊन तिथून धमकावून त्यांच्या आपलं बालगंधर्वला त्यांचं घर आहे तिथं पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे, तिथं आणून त्या घरामध्ये डांबून ठेवलं। औंध आणि बानेर याचं अंतर खूप आहे, मध्ये ट्रॅफिक पोलीस आहेत किंवा हा ओरडला का नाही, त्यांनी बचाव का केला नाही हा मुद्दा, त्याचा FIR लॉन्च होतोय। घटना दाखवतात 2021ची, FIR होतो 2021चा। मग त्याच्यामध्ये हे कोण होतं ह्याच्या पाठीमागं, हे हळूहळू यांच्या लक्षात आलं गायकवाडांच्या की ह्याच्या मागं जे आहेत हे सुपेकरच आहेत। यांनी ह्याच्या अगोदर बी सुपेकरांच्या विरोधात आवाज उठवला होता गायकवाडांनी, पण त्यावेळेला मीडिया ट्रायल केस झाल्यामुळे त्यांची कुणीही दखल घेतली नाही त्यावेळेला। मग आता हगवणे प्रकरणामध्ये सुपेकरचा खरा चेहरा उघड झाला, आणि त्यामध्ये त्याच्या अगोदरच आम्ही साहेब त्यांच्या विरोधात पिटिशन नंबर 812/2023 हे आम्ही नागपूर खंडपीठामध्ये फाईल केलेली आहे। याचा प्रसंग असा झाला की नाना गायकवाड हे येरवड्यामध्ये न्यायालयीन बंदिस्त असताना त्यांच्यावरती इथं एका कैद्याकडनं हल्ला झाला जीवघेणा, त्यावेळी त्यांच्या गालावरती 5-6 टाके पडले, आणि तसा रिपोर्ट पण पोलिसांनीच FIR केलेला आहे शास्त्रीनगरला। FIR करून त्यांना काही दिवसांना सुरक्षेच्या कारणास्तव असं देऊन त्यांना अमरावतीला वर्ग केलं।
अमरावतीला वर्ग केल्यानंतर हेच सुपेकर आहेत, ह्यांची बदली IGP म्हणून झाली स्टेट प्रिझनला. IGP म्हणून बदली झाल्यानंतर त्यांनी काय केला, त्या पदाचा वापर करण्यासाठी परत त्यांनी तोच प्लॅन केला की आता इथं नाही, आपण त्याला अमरावती जेलमध्ये कसं जाऊन भेटता येईल. मग 19/8/2023ला ते अमरावतीला त्यांना जाऊन जेल व्हिजिट केले. तिथल्या डॉक्टर कीर्ती चिंतामणी जी की अधीक्षक आहेत, ती असं समजलं की इतर लोकांकडून की ते त्यांच्या पाहुणे आहेत. त्या पदाचा गैरवापर करून त्यांनी आमच्या आशिलाला हे गांधी यार्डमध्ये ठेवण्यात आलेले सुरक्षेच्या कारणास्तव. मग गांधी यार्डमध्ये ठेवल्यानंतर हे सुपेकर गांधी यार्डमध्ये गेले, त्यांची पूर्ण बराकची झडती घेतली. झडती घेतल्यानंतर साधारणतः 9चा टाईम आहे सकाळी. झडती घेतल्यानंतर परत ते बाहेर आल्याने एक विशेष कक्षामध्ये ते कीर्ती जे मॅडम आहे चिंतामणी त्यांना सांगून, कोई हवालदारांना सांगून विशेष कक्षामध्ये त्यांना बोलवून तिथं त्या कक्षामध्ये धमकवण्यात आलं. असं धमकवण्यात आलं की आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अगोदर मी कसे गुन्हे तुझ्यावर संगनमत नाही, तुला माहीत आहे ना पैशाचं, तर तू 550 कोटी रुपये दे आणि मी तुला ह्याच्यातून सर्व आम्ही तुला बाहेर काढू, अशी मागणी केली असता यांनी नकार दिला. साधारणतः 3.5 घंटे यांना टॉर्चर करण्यात आलं. त्यांचं असं आमच्या आशिलाचं म्हणणं आलं की आम्हाला मारहाण करण्यात आली, पण त्यांनी काही त्यावेळेला ऐकलं नाही की नाही आम्ही देऊ शकत. मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्याला सांगितलं की तुम्ही ह्यांना तयार करा, ह्यांना खूप टॉर्चर करा, ह्यांना त्रास द्या. मग त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क केला, ही प्रिझन मुलाखत टाकली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अमरावती जेलला आमची भेट द्या. भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा काल आम्हाला भरपूर काही त्रास झाला, असे जालिंदर सुपेकर इकडे आलेले. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की त्यांची प्रमोशन तिथं झालं आहे, ते झालं आहे. आमच्या आशिलाकडून समजलं की सुपेकर तिथं आले होते, 3.5 तास दोघा बापलेकांना तिथं खूप त्रास दिला आणि जीवे तुम्ही इथून वाचून जाणार नाहीत. मग असं केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रार करा, की पोलिसच आता हे मोठे IGP लेवलला असल्यामुळे आपण म्हटलं त्यांना की एक आपण हायकोर्टमध्ये त्यांच्या विरोधात याचिका दाखल करू. ती याचिका दाखल करू म्हणल्याची त्यांना योग्य वाटलं. माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही पुरावे मागितले की सुपेकर किती वाजता आले होते आणि त्यांनी जेलमध्ये जाऊन काय काय केलं, यांना गायकवाडांना तुम्ही का बोलवलं, जेलमध्ये साधारणतः 2-2.5 हजार कैदी असतील, तुम्ही इतर कायद्याला का भेटला नाहीत, इतर कायद्याची तपासणी का केली नाही. मग तिथून त्या न काही करता फक्त गायकवाडांनाच त्रास देणं, कारण की त्यांचं इंटेन्शन पूर्वीपासूनच होतं ना की त्यांना कसे पैसे त्यांच्याकडून हे करता येतील. तुझ्याकडे 1,500 कोटीची प्रॉपर्टी आहे, तू 550 कोटी रुपये दे. मग आमच्या आशिलानं आम्हाला असं सांगितल्यानंतर आम्ही ती रितसर पिटिशन तयार केली, माननीय न्यायालयामध्ये दाखल केली. न्यायालयांच्या पण लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी आहेतच ते, म्हणून न्यायालयाने आमची पिटिशन याचिका ऐकून घेऊन त्यांना याच्यामध्ये नोटीस पाठवली. सुपेकर असतील, त्याच्यानंतर दीपक साळुंके असतील, मुक्ताई गायकवाड असतील, ते असतील. मग याच्यानंतर काय झालं की आम्ही पिटिशन फाईल केल्यानंतर तिथं आम्ही पिटिशन फाईल केली नागपुरात. तात्काळ सुपेकरांनी आणखीन एक पत्र माननीय मोका न्यायालयाला एक पत्र दिलं. ती पत्र असं दिलं की त्या पत्रामध्ये त्याच्या लक्षात आलं की आता ह्यांनी पिटिशन, आम्ही जी पिटिशनवर साईन घेतली त्यावेळेस तिथे काही अधिकारी लोक होते. त्या अधिकारी लोकांना तुम्ही त्यांना इन्चार्ज होते अधीक्षक, कोणी त्या बाराकचा अधिकारी, त्या लोकांना तुम्ही त्या पिटिशनवर साईन का दिलात म्हणून 3 लोकांना त्यांनी निलंबित केलं. मग आम्हाला गायकवाडांनी असं सांगितलं की माझी तब्येत खूप ढासळत जात आहे, तुम्ही माननीय न्यायालयाकडे काही करू शकता का. आम्ही रीतसर एक अर्ज केला आणि न्यायालयाला सांगितलं की साहेब यांची तब्येत खूप बिघडत चाललेली आहे आणि त्यांना वैद्यकीय सुविधा कुठली पुरवत नाहीत. मग न्यायालयाने आम्हाला एक असं पत्र दिलं की तुम्ही हे पत्र जेल ऑथॉरिटीच्या नावाने की तुम्ही यांचा पूर्ण वैद्यकीय तपासणी करून याचा अहवाल न्यायालयाला पाठवा. कमीत कमी त्यांनी 5 महिने कुठलीही दखल घेतली नाही, कुठलीही तपासणी केली नाही, काही केलं नाही. परत आम्ही न्यायालयाकडे पत्र केलं की साहेब गेल्या पत्राचा त्यांनी कुठली दखल घेतली नाही. न्यायालयानं त्यांना स्मरणपत्र पाठवलेलं आहे की गेल्या वेळेला मी एक पत्र पाठवलेलं आहे, त्या पत्रावर तुम्ही रिपोर्ट का सादर केला नाही. मग त्यानंतरची डॉक्टर प्रमोद रोदरकर आज त्यांनी एक इंटरव्ह्यू दिलेला आहे ABP माझाला, त्यांनी त्याचा अहवाल माननीय न्यायालयाकडे सबमिट केला. जे काही असेल, काय त्यांचं BP शुगर असेल, त्यांचं काय ऑपरेशन असतील किंवा तिथं MRIच्या मशीन उपलब्ध नव्हत्या असं त्यांनी संबंधित न्यायालयाकडे हे केलं. तुम्ही असा का अहवाल सबमिट केला गायकवाडांचा, म्हणून तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं.
तसा त्यांचा अहवाल तिथं माननीय त्यांची चौकशी लावली, विभागीय चौकशी लावली, त्यांचं म्हणणं काही ऐकून घेता त्यांना निलंबित केलं. त्याच्यानंतर तिथं महिला कॉन्स्टेबल आहेत 2. त्या महिला कॉन्स्टेबलला तुम्ही गायकवाडांकडे जाताय का येताय का, तुम्हाला त्यांना त्रास देत नाही का, त्या दोघांना तिथं त्यावेळेला सस्पेंड केलेलं आहे. या केसमध्ये सुरुवातीला असं झालं की जे फिर्यादी आहेत ते गणेशन गायकवाडांची जी पत्नी आहे मुक्ताई गायकवाड, त्यांनी पण आमच्यावर वकिलांना पण त्यांनी धमकावलं पोलिसाच्या तर. मग त्यावेळेला सुपेकर इथंच होते. त्यांनी आम्हाला नोटीस काढल्या वारंवार, 149ची नोटीस काढायची, बोलवायचं. आम्ही त्यांना ॲक्च्युली कधी बघितलेलं नाही. त्यांनी असं म्हणतात की माझ्या घरी आला रात्री 12-12:30 वाजता, तू इथून निघून जाय आणि तिथून त्यांना तुझ्या मुलाला उचलून येईल, असं आम्हाला 2-3 नोटीस पोलिसांनी पाठवलेले आहेत. आणि आम्हाला तपासाला बोलवलं, दिवसभर बसून ठेवायचं आणि आम्हाला त्याला दाबदडप करायचं, तुम्ही गायकवाडांचं काम कशाला करताय, हा प्रकार बघितला. ते नोटीस पण माझ्याकडे आहेत. त्याची रितसर मी माननीय बार काउन्सिलला मी रितसर त्यावेळेला तक्रार दिलेली आहे. आणि गायकवाडांच्या प्रकरणामध्ये हे जे केसेस झालेले आहेत, काही केसेस ह्या खूप 2-2, 2.5 वर्षापूर्वीच्या आहेत साहेब. हे केसेस, ह्या केसेस कुठलीही केस करंटमध्ये नाही. आणि माननीय न्यायालयाने सर्व काही असेल, आता 377ची केस फाईल केलेली आहे, त्याच्यामध्ये 307 कलम लावलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलेही मेडिकल सर्टिफिकेट नाही, किंवा त्यांनी 377मध्ये ते जी सांगतायत की मी संबंधित हॉस्पिटलमध्ये हा उपचार घेतला, त्या हॉस्पिटलमध्ये त्या कधी गेलेल्याही नाहीत. आणि तिथले एक डॉक्टर यामिनी आडबे म्हणून आहेत, माहितीचे अधिकारी मागितलं ते मॅडम काही वेळा तिथं निलंबितच आहेत. आणि ते माहितीचे अधिकाऱ्यांमध्ये सांगतात की त्या डॉक्टर मॅडमचं ते साईन आणि आमच्या ह्याचा सिक्का आहे. पण आम्ही प्रथमतः कसं असतं, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गेला 377-307 सारखं काही मेडिकल इमर्जन्सी असेल तर MO काय करतात, एक MLC तयार करतात आणि पोलिसांना इन्फॉर्म करतात की आमच्याकडे असं आलेलं आहे आणि तुम्ही रजिस्टरवरची नोंद, यांची रजिस्टरवरची कुठली नोंद नाही आहे किंवा त्या कधी त्या हॉस्पिटलला गेलेल्या नाहीत. हे सर्व असा अंदाज आता एकूण लक्षात येतो की सुपेकरांच्या आशीर्वादाने त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट इश्यू होणे. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक पत्र दिलं जेव्हा की आम्ही ह्यांच्या विरोधात पिटिशन फाईल केली माननीय नागपूर खंडपीठामध्ये, त्यावेळेला त्यांनी एक माननीय मोक्का कोर्ट न्यायालयाला एक पत्र दिलं की गायकवाड कुटुंबाकडून पिता पुत्राकडून जीवितास माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना धोका आहे, दीपक आबा साळुंके यांना आहे, मुक्ताई साळुंके यांना. ॲक्च्युली पवार साहेबांचा आणि आमच्या केसचा दूरदूरवर काही संबंध नाही, की त्यांचा वापर करायचा आणि कशी मलाई खाता येईल किंवा कसं लोकाला इतर दाबता येईल हे करून त्यांनी वारंवार वकिलांना दाबलेलं आहे या केसमध्ये. एवढंच नाही की आमच्या माननीय मोक्का कोर्टातील न्यायालयाला निनावी पत्र दिलेलं आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. निनावी पत्र काय म्हणून दिलेलं आहे की तुम्ही गायकवाडाकडून पैसे घेऊन त्यांना जामीन देताय का, असं पत्र माननीय न्यायालयाला निनावी पाठवलेलं आहे. निश्चित. आता याच्यामधले जे खुलासे तुम्ही करतायत, कालच इथले जे RTI कार्यकर्ते आहेत याच्यामध्ये जे काही शिवाजीनगरमध्ये जे भाजपचे उपाध्यक्ष आहेत सुधीर आल्हाट यांनी एक काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांनी काही पैसे हस्तगत केले, 15 कोटी रुपयांचा आकडा सांगतायत, आणि ते त्यांना परत केले नाहीत किंवा ते खाल्ले, असा एक त्यांनी आरोप केला. याच्या बाबतीत कसं नाही, आता माझ्या अशीलाकडून तर मला असं समजलं की हे 15 कोटी नाहीत, जवळपास 100 कोटी रुपये. त्यांनी सांगितलेलं की माझ्या घरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे त्यावेळेला बँकेचे व्यवहार हे सगळे बंद असताना बरीच कॅश माझ्याकडे मी विविध ठिकाणी ठेवलेली होती. आणि ज्या वेळेला इथं एक SIT टीम नेमण्यात आली, यांची SIT टीम हे जालिंदर सुपेकर असतील, अमिताभ गुप्ता असतील, यांच्या अध्यक्षकाली ही गुप्ता साहेबापर्यंत कनेक्शन आहे या केसेसचं. आणि त्याच्यामध्ये एक SIT नेमण्यात आली. त्या SITमध्ये एक ACP म्हणून बजरंग देसाई होते, समीर चव्हाण होते, एक सुप्रिया पांढरकर, अशा 2-3 व्यक्ती होत्या. त्यावेळेला जप्ती करताना यांच्या घरातनं एक 100-1 कोटी रुपयाचा अपहार झाला आहे. ती जी सुधीर आल्हाट म्हणतात 15 कोटी रुपये त्यांना फक्त एका ठिकाणचं माहिती असेल, ते त्यांनी जे सांगितलं की घरातून. पण गायकवाडांची जी झाडाझडती घेतली आहे साधारणतः असे 15 ठिकाणं आहेत. कुणाचे लॉकर असतील, कुठले त्यांचे पाहुणे असतील, कुठं नरेचा असेल, विविध फ्लॅट यांनी तोडलेले आहेत. त्या फ्लॅटमधून एका फ्लॅटमधून 3 कोटी कॅश ऑलरेडी तिथं गायकवाडांचं म्हणणं आहे की तिथं एक 8-9 कोटी का काहीतरी होते, तिथून 3 कोटी रुपये त्यांनी दाखवले, 2 कोटी साधारणतः 80-90 लाख रुपये त्यांनी दाखवलेले आहे. मग गायकवाडाच्या लक्षात हे आलं की आता हे आपल्या जप्तीमध्ये बी अपहार भरपूर होतो आहे. मग त्यांनी काय केलं, माननीय न्यायालयाला एक पत्र दिलं की माझी काय ती जप्ती आहे ती करा,
पण माझ्या कुणीतरी माझ्या वकिलाच्या समोर करा. त्यांनी माझं नाव दिलं. तेव्हा पोलीस न्यायालयानं सांगितलं की तुम्हाला जर काही याच्यानंतर करायचं असेल तर तुम्ही या वकिलांना सोबत घेऊन जा. तुमच्या समोर मग पुढे जप्ती केली गेली का? हो, केली. माझ्यासमोर जी जप्ती झाली त्यावेळेला औंध येथील SBI बँकेचं एक लॉकर होतं, नंदा नानासाहेब गायकवाड यांचं. त्या लॉकरमधून जेव्हा हे केलं ते इन कॅमेरामध्ये झालं आणि त्याच्यामध्ये बरंच काही सोन्याचे बिस्किट असतील, चांदी असतील, बरीच त्याच्यामध्ये रक्कम हे ते त्याच्यामध्ये बरंच काही मिळालं. ते माझ्यासमोर तेवढं त्यांनी मात्र त्यापूर्वीच त्यांनी जे 100 कोटींचं तुम्ही म्हणताय ते त्यापूर्वीच त्यांनी जप्त करून ते दाखवलेच नाहीत असा तुमचा आरोप आहे. असा माझा आरोप म्हणजे माझ्या आशिलानं मला सांगितलेलं आहे. जेव्हा जप्तीला आल्यानंतर ते रिमांडला समोरच होते आणि त्यांच्या लक्षात आलं की मी तर त्या ठिकाणी एवढी रक्कम ठेवली होती आणि त्याच्यात तर मी ते आम्हाला माझ्या आशिलानं सांगितलं की हे रक्कम माझी खूप कमी दाखवली आहे साहेब आणि इथं माझी रक्कम मी बऱ्या प्रमाणे माझी रक्कम ठेवलेली होती. याच्यामध्ये आता जालिंदर सुपेकरांनी बदल्यांच्या प्रकरणात पण अनेक काही गोष्टी अपहार केल्याचं म्हणजे काही पैसे घेऊन बदल्या केल्यात शिवाय कायदासुद्धा डावलून बदल्या केल्यात असं समोर येतं. आता ह्याच्यामध्ये कसं होतं साहेब, आता हे जे 7 लोक सस्पेंड केले कुठले अमरावती जेलमधले, मग यांनी काय करायचं धोरण, मला भ्रष्टाचार करायचा आहे, मग माझ्या मर्जीतले माणसं पाहिजेत ना प्रत्येक ठिकाणी. मग काय करायचं, यादी तयार करायची, कोण कोण आहे आपल्या मर्जीतलं, त्या लोकांकडून काही पैसे उकळायचे आणि आपल्याच मर्जीतले लोक आपल्याच ठिकाणी नेमणुका करायच्या. आता असं गायकवाडाचं प्रकरण आहे, त्याला कसं संपवायचं आहे, तिथं मग काय करायचं, माझ्या मर्जीतले लोकांची यादी शॉर्ट करायची यांनी. असं आमच्या माहिती अधिकारमध्ये ते काढलेलं आहे, ती शॉर्ट करायची. मग ह्यांना त्रास देणारे काय असा घोटाळा हे इथंच नाही साहेब, बऱ्याच आरोपीची हळूहळू तक्रार बाहेर येईल, त्या आरोपीकडे जायचं, मर्जीतले लोक नेमायचे आणि अशा लोकांना त्रास द्यायचा आणि त्याच्याकडून पैसे उकळायचे. बदल्यांच्या प्रकरणात माहिती अधिकारात जी माहिती समोर आली त्यानुसार काही डिटेलिंग तुमच्याकडे आहे किंवा कुणाच्या बदल्या अशा झाल्या? नाही, आता माझ्याकडे मला काही त्याच्यातली तेवढी माहिती नाही आहे, पण ते माझ्याकडे एकाने मला ते पाठवलेलं आहे व्हॉट्सअपला. साहेब हे पण मुद्दा खूप मोठा आहे, पण या अगोदरच आम्हाला ते माहिती होतं की ते ज्या जेलमध्ये त्यांना कुठले माणसं पाहिजेत, माझ्या मर्जीतले अधिकारी असतील, शिपाई असतील, आणि जो कोणी माझं ऐकत नाही अशा लोकांना निलंबित समोर केलेलं आहे. डॉक्टर प्रमोद ओझरकरांनी असं त्यांचं तर स्टेटमेंट ऐकलं की त्या भागामध्ये आम्ही चौकशी केली असता त्यांच्यासारखी इमानदार सेवा की आतापर्यंत कोणीच केली नाही. पण त्याच व्यक्तीला न्यायालयाचं पत्र असताना गायकवाडांचा रिपोर्ट सादर केल्याबद्दल त्यांना सस्पेंड केलं. बाकीचे मिराशे असतील, भोसले असतील, ते राठोड असतील, तुम्ही गायकवाडांना एका अपिलावरती आम्हाला दाखल करायचे, तो आरोपीचा अधिकार आहे साहेब, ते कुणी डावलू शकत नाही. त्याच्यावरती दाखल करायच्यावरती तुम्ही त्याची आरोपीची साईन का दिली, तर त्याच्याबद्दल त्या 3 लोकांना निलंबित करण्यात आले. अशा प्रकारे आपण पाहतोय की जे इथे महानिरीक्षक होते जालिंदर सुपेकर, कारागृह अधीक्षक होते, त्यांच्या या सगळ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात अनेक खुलासे समोर येताना दिसत आहेत. माझ्यासोबत जे ॲडव्होकेट निवृत्ती कराड होते त्यांनी आपल्यासमोर ज्या प्रकारे सगळी माहिती दिलेली आहे त्यानुसार आपल्या लक्षात येईल की जालिंदर सुपेकर यांनी कशा प्रकारे इथे आपलं जाळं पसरवलेलं होतं आणि त्यामधून कशा पद्धतीने ते धमकावत होते आणि आपल्या माया जालामधून ते माया कमवत होते. एकूणच आता जालिंदर सुपेकर हे समोर येतील का आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तर देतील का, हा खरा प्रश्न आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.